तुम्हाला एक विचारू का? असं का बोलता? विचारा ना. तुम्ही आणि भक्ती दोघच घरात असताना भक्ती तुमच्याशी नीट बोलत होती का हिडीस फिडीस करत होती? नाही, असं काही नाही. आणि हिडीस पिडीस पण नाही करत होती. पण मग जीव लावत होती का? जीव लावला असं काय नाही, पण माझ्या संग नीट बोलायची. मी माझ्या हातून औषध द्यायचो तर ती पण खायची ती. पण हे सगळं तुम्ही काय विचारिता? तुमच्यातलं नातं समजून घ्यायचा प्रयत्न करत होते. कसं आहे ना, दाराला तोरण आहे पण घराला दारच नाही असं झालंय तुमच्या नात्याचं. भक्तीच्या गळ्यात तुमच्या नावाचं मंगळसूत्र आहे, पण नवरा बायको म्हणून तुम्ही दोघं कुठं आहात? तुमच्यातलं नातं कुठं आहे? आणि आत्ता जर तुमच्यात नातं नसत तर मग ते कधी तयार होणार आहे? हो, चुलीतली राख अजून किती दिवस रांगोळी म्हणून वापरायची? आय, मला एक लय मोठा प्रश्न पडलाय. घ्या, याला अजून एक प्रश्न पडलाय, बोला. मुक्तताईच्या नवऱ्याला सारंगाजी म्हणू शकतं, पण मग भक्तताईच्या नवऱ्याला सुनीलदाजी का नाही म्हणू शकत? यांना पण सुनीलदाजी म्हणायला पाहिजे ना. सारंगदाजी सुनीलदाजी, सारंगदाजी सुनीलदाजी. गजा, इकडे ये. पाय दाबून दे जरा. आलो आलो. थांब, मी अण्णानेच विचारून येतो. हा, अण्णा अण्णा, मला सांगा, ते सारंगदाजी कोण मान ठेव आणि पाय दाबून दे. नुसती बडबड 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 बडबड. फोन का लागत नाहीये? अहो, कुठे गेले सगळे? अण्णा झोपलेत आणि आई आणि गजा बाहेर गेलेत. का म्हणून काही काम होतं का? नाही, तसं काय विशेष नाही, पण ते आपल्या दोघांना बोलता यावं म्हणून आई गजाला घेऊन बाहेर गेलेत. मी बऱ्याच दिवस झाले इथं राहतो, पण हे बघा, कायला उगं खपली काढताय? तुम्ही दिलेल्या जखमेनं आत्ता कुठं खपले धरले? नुसतं गोंद झालं ना तरी निघून येईल. मला वाटलं एवढ्या दिवसात बरोबर आहे. हा गुन्हा माफ करण्यासारखा नाहीच आहे. माव, तुमच्यावरचं प्रेम खरं होतं. मला माफ करा, मी प्रयत्न करते. पण तुमचा चेहरा पाहिला ना, कांताचा चेहरा दिसतो.
देवी आई, माझी घालमेल पाहतीयस ना तू? हे टेन्शन आता मला अजिबात सहन होत नाहीये. लवकर ऋषीचा निरोप येऊ दे आणि त्याला सुखरूप ठेव. हा तेजू, झालं का कॉल? काय निरोप मिळाला तुला? हो झालं माझं बोलणं. मी काय सांगते ते नीट ऐक हा. माझी बहीण जाऊन आली त्याच्या घरी आणि तिला शेजाऱ्यांकडून समजलं की ऋषीला पाहायला मुलीकडचे आले होते. त्याच्या घरी लग्नाच्या हालचाली चालू आहेत आणि त्यासाठीच तो गावी गेलाय. अगं पण तो मला म्हणाला होता की बाबा आजारी आहेत आणि कोर्टाची तारीख म्हणून तो गावी आलाय. असं माझ्याशी खोटं कसं बोलू शकतो? खोटं वागायचं होतं म्हणून तर तू पळून गेलाय तुझ्यापासून लांब. तुला कळत कसं नाही? आणि म्हणूनच त्याने त्याचा फोनही बंद करून ठेवलाय. काय तरी हॅलो हॅलो हॅलो. आता काय करू मी? असं कसं होऊ शकतं माझ्या बरोबर? बाबांना काय सांगू? मुक्ता वहिनीशी बोलावं का? नाही, पण आता वेळ निघून गेलीये. ऋषी, मीच मूर्खपणा केलाय. ही चूक दादांना समजली तर? मुक्ता, अनबिलीवेबल. झोपताना पण किती गोड दिसते माझी मुक्ता. हाय,
ऋषीला पाहायला मुलीकडचे आले होते. त्याच्या घरी लग्नाच्या हालचाली चालू आहे आणि त्यासाठी तो गावी गेला. हॅलो हॅलो ऋषी, ऋषी कुठे आहेस तू? बोलत का नाहीयेस? हॅलो ऋषी. हॅलो कोणीतरी मजा घेते, त्यापेक्षा मेलेलं बरं. देवी आई स्वप्नात? असं कसं शक्य आहे? तिला काही सांगायचंय का? देवी आई, असं कधीच होत नाही. तू माझ्या स्वप्नात आली होतीस. तुला काही सांगायचं होतं का? तर गायत्रीचा झुमका आहे. या येळेला ती वर कायला गेली असन?
गेली कुठे? मुक्ता, मुक्ता, काय चाललं होतंय? काय गरज होती हे सगळं करायची मला सांग. मरू दे मला मुक्ता बहिणी, मला जगायचा अधिकार नाहीये. हे कोणी ठरवलं? तू नाही ठरवायचं. तू आयुष्यावर ना फक्त तू अधिकार नाहीये. लक्षात ठेव, मुक्ता बहिणी अजूनही जिवंत आहे. अगं असं एवढं काय घडलं होतं की तू जीव द्यायला निघाली होतीस? नको ते घडलंय ग बहिणी. मी चूकच अशी केलीये की मी स्वतःहून नाही मेले ना तर घरचे मला मारूनच टाकतील. कोणीच वाचवू नाही शकणार मला. तू मला सांग काय झालंय, बोल. गायत्री सांग काय झालंय. माझं एका मुलावर प्रेम आहे. खूप चांगला मुलगा आहे ग तो, पण आमच्या हातून नको ते घडलं. आणि आणि काय? मला दिवस गेले. काय? वहिनीने म्हणलं ना तुला, ही साधी चूक नाहीये. गायत्री अगं तू काय करून बसलीस? वहिनी मला माहिती होतं तू अशी रिॲक्ट करणार. तूच अशी रिॲक्शन दिलीस तर विचार कर सारंग दादा काय म्हणेल, त्याला काय वाटेल. मी म्हणलं ना वहिनी, मला नाहीये जगायचा अधिकार. मी सुद्धा हेच म्हणेन की माझी बहीण असं कसं काय वागू शकते. गायत्री, ह्यास तुझा आमच्यावर विश्वास नाहीये का? अगं मान्य आहे, चूक झाली. मग आपल्या सारंग दादाने मुक्ता वहिनीशी डिस्कस न करता एवढा मोठा टोकाचा निर्णय अगं का घ्यायचा? शांत हो गायत्री. गायत्री, नीट कान देऊ नाही. आयुष्यात कितीही अडचणी असल्या, किती मोठ्या अडचणी जरी असल्या ना तरी प्रत्येकावर मार्ग असतो. कितीही मोठा प्रश्न असला ना तरी जगणं हेच उत्तर असायला पाहिजे. मरणं हे उत्तर कधीच नसू शकतं. तो दुसऱ्यांसाठी सोडून गेलेला एक मोठा प्रश्न असतो. आज खरंच हे केलं असतं तर भाऊ काकांचं काय झालं असतं? त्यांचा एकदा विचार करून बघ. वहिनी, मला यायला थोडा जरी वेळ लागला असता ना काय घडलं असतं अगं.